नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आणि राखी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि हो, नारळी पौर्णिमा विशेष सर्वच रेसिपींना तुम्ही सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. आज आपण पुन्हा एकदा नारळी पौर्णिमा विशेष आणखी एक रेसिपी पाहतोय. नुकतीच आपण साखरेची नारळ बर्फी पाहिली आहे, परंतु ज्यांना साखर वर्ज्य असते त्यांच्यासाठी आज आपण पाहतोय अगदी पटकन तयार होणारी, जिभेवर ठेवता क्षणी विरघळणारी मऊसूद गुळाची नारळ बर्फी. गूळ खोबऱ्याची बर्फी बनवण्यासाठी हे पहा, इथे आपल्याला 4 वाट्या खोवलेला नारळ घ्यायचा आहे. वजनानं म्हणाल तर 300 ग्राम. याआधी आपण नारळी पौर्णिमा विशेष नारळ विकत घेण्यापासून नारळ मधोमध कसा फोडायचा आणि करवंटीपासून खोबरं सहज वेगळं कसं करायचं, शिवाय डेसिकेटेड कोकोनट घरच्या घरी कसं तयार करायचं या रेसिपी पाहिलेल्या आहेत. या रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली त्या जरूर पहा. खोबरं मी किसणीच्या छोट्या छिद्रांच्या साहाय्यानं आधी किसून घेतलं. नंतर किसलेलं खोबरं तासभर फ्रीजमध्ये ठेवलं आणि नंतर मिक्सरवर थोडंसं फिरून घेतलं. पाहताय ना तुम्ही, अगदी खोवलेल्या नारळापेक्षा सुद्धा बारीक झाले. आपण 4 वाट्या खोवलेलं खोबरं घेतलंय, त्यासाठी आपल्याला 2 वाट्या बारीक चिरलेला काळा गूळ घ्यायचा आहे. खोवलेला नारळसुद्धा आपल्याला अगदी वाटीमध्ये खोबरं दाबून दाबून भरून घ्यायचं आहे आणि गूळसुद्धा अगदी दाबूनच भरून घ्यायचं आहे. वजनानं म्हणाल तर हा 200 ग्राम गूळ आहे. आता बर्फी करण्यासाठी मी फ्युचुरा कंपनीचं नॉनस्टिक फ्लॅट बॉटम असलेलं भांडं घेतलं आहे. साखरेची नारळ बर्फीसुद्धा आपण यामध्येच केली होती. भांडं खूप जाडतर असतंच, शिवाय याचं कोटिंगही खूप छान असतं आणि याचं हँडल कान अजिबात सैल होत नाही, तुटत नाही. गेली 3 वर्ष मी हे भांडं कसंही वापरतोय. बिर्याणी, बासुंदी, रबडी यासारखे पदार्थ तर यामध्ये खूप छान होतात, अजिबात तळाशी लागत नाही. आता हे भांडं आपल्याला गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचं. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचं. साजूक तूप वितळलं की यामध्ये आपल्याला खोवलेला नारळ घालायचा आहे. खोवलेला नारळ घातल्यानंतर पहिला 1 मिनिट म्हणजे सुरुवातीचा 1 मिनिट आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि मोठ्या आचेवर हा खोवलेला नारळ आपल्याला एकसारखा हलवत राहायचा आहे. 1 मिनिटानंतर मात्र आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि रंग बदलेपर्यंत हा नारळ आपल्याला एकसारखा हलवत राहायचा आहे. खोवलेला नारळ ओलसर असतो, त्यामुळे तो थोडासा चिपचिपा असतो. त्यामुळे त्याचा ओलसरपणा आणि चिकटपणा घालवण्यासाठी आपल्याला हा नारळ परतून घ्यायचा आहे. आपल्याला हा नारळ काय अगदी डेसिकेटेड कोकोनटसारखा कोरडा नाही करून घ्यायचा आहे. हे 3-4 मिनिटं एकसारखं हलवल्यानंतर आपला नारळ थोडासा कोरडा झाला आहे, थोडा मोकळा फडफडीत झाला आहे. आता हे खोबरं आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं, भांडं पुसून घ्यायचं आणि याच भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी दूध घालायचं आहे. आणि या दुधामध्ये आपल्याला हे नेस्ले कंपनीचं जे डेअरी व्हाईटनर मिळतं ना, म्हणजे दुकानामध्ये 10 रुपयांना जे मिल्क पावडरचे सॅशे मिळतात ना, त्या 2 सॅशेमधली मिल्क पावडर आपल्याला यामध्ये घालायची. दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि मंद आचेवर घट्ट गोळा होईपर्यंत एकसारखी हलवत राहायची. म्हणजे आज आपण बर्फी करण्यासाठी खवा वापरत नाही आहोत ना, त्यासाठी आपण मिल्क पावडरचा वापर करतोय. एक प्रकारे आपण इन्स्टंट खवा तयार करतोय. यामुळे चव तर छान येते, शिवाय बर्फी घट्ट होण्यास मदत होते, बाइंडिंग छान मिळतं. हे अगदी 3-4 मिनिटांमध्येच आपला मिल्क पावडरपासूनचा इन्स्टंट खवा तयार झाला आहे. आता हा खवा आपल्याला एका वाटीत काढून घ्यायचा आहे आणि हे भांडं स्वच्छ करून घेऊन लगेच यामध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. आपण कोरडा करून घेतलेला खोवलेला नारळ घालायचा आहे आणि बारीक चिरलेला गूळ देखील यामध्ये घालायचा आहे. आता सुरुवातीचा 1 मिनिट आपल्याला हे दोन्ही जिन्नस मोठ्या आचेवर एकसारखे हलवत राहायचे, मिक्स करून घ्यायचे. 1 मिनिट झाल्यानंतर मात्र आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत आपल्याला हे दोन्ही जिन्नस एकसारखे मंद आचेवरच हलवत राहायचे. हे अगदी 3-4 मिनिटांमध्येच आपला गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे. आता यामध्ये आपल्याला आपण तयार केलेला इन्स्टंट खवा घालायचा आहे आणि तो या गूळ खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला अशा प्रकारचा इन्स्टंट खवा करायचा नसेल तर तुम्ही मार्केटमधून अर्धा पाव म्हणजे 125 ग्राम इतका खवा यामध्ये घालू शकता, किंवा मग घरीच लोखंडाच्या कढईमध्ये दुधापासून खवा देखील तयार करू शकता. हे खवा गूळ खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेला आहे. मिश्रण थोडंसं घट्ट देखील झालेलं आहे, परंतु बर्फीला जसं घट्ट हवं आहे तसं झालेलं नाही आहे. म्हणून मिश्रण घट्ट होण्यासाठी आपल्याला मंद आचेवर आणखी थोडा वेळ एकसारखं हलवतच राहायचं आहे. हे मिश्रण हलवायचं, असं एकसारखं करून घ्यायचं. 10-15 सेकंद थांबायचं, पुन्हा मिश्रण हलवायला सुरुवात करायची. पुन्हा 10-15 सेकंद थांबायचं, पुन्हा हलवायला सुरुवात करायची. असं 2-3 वेळा करायचं. असं केल्यानं काय होतं तर आपण फ्लॅट बॉटमचं भांडं यासाठीच वापरलं आहे. मिश्रण थोडंसं तळाशी गरम होतं आणि लवकर घट्ट होण्यास मदत होते. असं निमुळत्या कढईत होत नाही. हे 3-4 मिनिटं मंद आचेवर एकसारखं मिश्रण हलवल्यानंतर आता ते थोडंसं घट्ट झाले. ते परफेक्ट घट्ट झालेत का नाही हे पाहण्यासाठी मिश्रणाचा थोडासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याची गोळी करून पाहायची आहे. हे अगदी प्लेन गोळी होती आणि ती हाताला देखील चिकटत नाही आहे. याचा अर्थ आपलं मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालं आहे. आता यामध्ये आपल्याला पाव चमचा वेलची जायफळ पूड घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे.
साखरेचा अजिबात वापर न करता घरच्या घरी अगदी सोप्यात सोप्या पद्धतीनं वेलची पावडर कशी तयार करायची हे देखील आपण पाहिलं आहे. ही रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे, ती जरूर पहा. वेलची पावडर मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. हे पहा, बर्फीचं मिश्रण तयार करायला घेण्या अगोदरच मी ज्या ट्रेमध्ये आपल्याला बर्फी सेट करायची आहे ना, त्या ट्रेला मी हिंडाल्को कंपनीचा फूड रॅपिंग पेपर लावून घेतला होता, जेणेकरून आपली बर्फी ट्रेपासून अगदी सहज वेगळी होईल, ट्रेला चिकटणार नाही. सुट्ट्या बटर पेपरपेक्षा हा वापरायला अतिशय सोयीस्कर असतो. वापरून झाला की पुन्हा पॅक करून ठेवून द्यायचा, वाया जात नाही. मी ट्रेचा वापर करतोय, तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेलं कोणतंही एखादं ताट वापरू शकता. बर्फीचं गरमागरम मिश्रण आता या ट्रेमध्ये हळुवारपणे ओतायचे आणि चमच्याच्या साहाय्यानं ते सगळ्या बाजूने एकसारखं सेट करून घ्यायचे. चमच्यानं व्यवस्थित सेट होत नसेल तर हे पहा, वाटेला आपल्याला तळाशी साजूक तूप लावून घ्यायचे आणि वाटीच्या साहाय्यानं आपल्याला हे एकसारखं करून घ्यायचे, प्लेन करून घ्यायचे. मिश्रण प्लेन पसरवून झाल्यानंतर हा ट्रे आपल्याला 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून मिश्रण थोडंसं कोमट होईल. हे पहा, 10 मिनिटानंतर आपलं मिश्रण थोडंसं कोमट झालेलं आहे. आता या बर्फीच्या मिश्रणाला आपल्याला सुरीच्या साहाय्यानं हे पहा अशा पद्धतीनं उभ्या आणि आडवे छेद द्यायचे. आपल्याला चौकोनी बर्फी करायची आहे, म्हणून आपण अशा प्रकारे उभ्या आणि आडवे छेद देतोय. जर तुम्हाला डायमंड शेपची बर्फी हवी असेल, म्हणजे कापण्यासारखी किंवा काजू कतलीसारखी, तर मग सरळ छेद द्यायचे नाही आहेत, तिरपे छेद द्यायचे. जर मिश्रण गरम असताना म्हणजे ओलं असतानाच आपण सुरीच्या साहाय्यानं अशा प्रकारे छेद देण्याचा प्रयत्न केला असता ना, तर असे सहजासहजी छेद दिले गेले नसते, सगळं मिश्रण आपल्या सुरीला चिकटलं असतं. परंतु आता पाहताय ना, थोडंसं कोमट केल्यानंतर अगदी सहज वड्या पडतात, अजिबात सुरीला चिकटत नाही आहे. आणि बर्फीला रंग पाहताना किती जबरदस्त आलाय. हे पहा, आता आपल्याला थोडेसे मस्क मेलन सीड्स म्हणजे खरबुजाच्या बिया घ्यायच्यात आणि या मगज बीच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं आपल्याला बर्फी सजवून घ्यायची आहे. अशा प्रकारे मगज बीनं बर्फी सजवली ना, तो खूपच छान दिसते. परंतु तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इतर ड्रायफ्रुट्स देखील वापरू शकता. हे पहा, आपल्या बर्फीचं गार्निशिंग झालेलं आहे. आता ही बर्फी पूर्णपणे थंड होण्यासाठी आपल्याला कमीत कमी 2 तासांसाठी बाजूला ठेवून द्यायची आहे. जर तुम्हाला खूपच घाई असेल तर अर्धा तास झाकून फ्रीजमध्ये ठेवा, लगेच सेट होते. 2 तासानंतर आपली बर्फी पूर्णपणे थंड झाली आहे. आता आपण ती ट्रेपासून वेगळी करूया. पाहता ना तुम्ही, आपण रॅपिंग पेपरमध्ये सेट केल्यानं बर्फी सहज कशी वेगळी करता येते ते. आता आपण एक एक बर्फी सोडून घेऊया. पाहता ना तुम्ही, आपली बर्फी कशी पटापट सुटते ते. बर्फी मी तुम्हाला तोडूनही दाखवतो. पहा कशी पटकन तुटते, एकदम मऊ लुसलुशीत खुटखुटीत झाली आहे. जिभेवर ठेवता क्षणी विरघळणारी, अजिबात चिवट चिकट झालेली नाही आहे. खाताना दातांना अजिबात चिकटणार नाही आहे. जर कोणाला साखरेची नारळ बर्फी चालत नसेल तर मग गुळाची करायची. करायला सोपी, शिवाय पटकन तयार होते. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गुळाची नारळ बर्फी एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.